नमस्कार सगळ्यांना. आज खऱ्या अर्थाने मला खूप आनंद होतो आहे की 3 दिवसानंतर बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करणार आहोत. त्याच्या आद त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या आधी मी आपल्यासमोर बाबासाहेबांवरती आपले विचार व्यक्त करू इच्छितो, मांडू इच्छितो. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे नाव म्हणजे आज संपूर्ण जगात एक प्रकारे सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जातं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आपण जर समजून घेतलं, जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपलं जीवन खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या जीवनातून आपण खूप साऱ्या गोष्टी आत्मसात करू शकतो, केल्या पाहिजेत, जे आपल्या मानव जीवनाला खऱ्या अर्थाने फुलवणाऱ्या, चमकवणाऱ्या, उजळवणाऱ्या असतील. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची छटा विविध आहेत. ते गाढे अभ्यासक होते, शिस्तप्रिय होते, कर्तव्यनिष्ठ होते. त्यांना पुस्तकाविषयी प्रचंड प्रेम होता. असे अनेक पैलू आपण त्यांच्या व्यक्तिमत्वामधून शिकू शकतो. परंतु मला इथे जाणीवपूर्वक उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे बाबासाहेबांच्या मनामध्ये जे विचार रुजले, क्रांतिकारी विचार, समतावादी विचार, ते फारच महत्त्वाचे ठरले. हे नमूद करतानाच मला आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो मी. तो म्हणजे बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं. भारतीय संविधानाने आज संपूर्ण भारत देश नियंत्रित होतो, चालतो. त्याचे शिल्पकार बाबासाहेब होते. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस दिवसाची रात्र करून स्वतःच्या भुकेची, स्वतःच्या तब्येतीची चिंता न करता एक संविधान नावाचं सुंदर असं पुस्तक आपल्या भारताला बहाल केलं. बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान होतं संविधान निर्मितीमध्ये. बहुतांश योगदान त्यांचाच होता. मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांच्यावर